गोदावरी नदीच्या पात्रावरती आता उभे आहोत. गोदावरी नदीचं रौद्र रूप या ठिकाणावरती व्हिडिओमध्ये आपल्याला पाठीमागे दिसत असेल. प्रचंड असा परिसर पाण्याखाली गेलेला आहे. हजारो हेक्टर जमीन आज पाण्याखाली गेलेली आहे. अधिक काही सांगायचं नाहीये. सरकार हे राज्याचं मायबाप असतं आणि देवेंद्र फडणवीसांनी आता हे सगळीकडे मीडियानं दाखवले, सोशल मीडियातनं दिसतंय. त्यामुळं क्षणाचाही विलंब न करता लाखो शेतकरी आशेनं सरकारकडे बघत आहेत. त्यामुळं कुंभमेळ्याला 14,000 कोटी रुपये दिले जात आहेत. समृद्धीवरती 87,000 कोटी रुपये दिले जात आहेत आणि पीक विमा कंपन्या वर्षाकोटी 15,000 16,000 कोटी रुपये घशात घालतायत आणि हा सगळा शेतकऱ्यांचा पैसा आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना एकच मागणं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भलेही मत चोरून झाला असाल, पण आता तुम्ही मुख्यमंत्री आहात. या शेतकऱ्यांना तात्काळ येत्या 48 तासामध्ये सरकारनं मदत जाहीर करावी. हेक्टरी 50,000 ही तात्काळ दिल्या जावेत आणि त्यानंतर पुढे कोणाच्या शेतीचं किती नुकसान झालंय हे पाहून वेगळी मदत केल्या जावी ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी मागणी करतो. आणि जर सरकार असं करणार नसेल तर काँग्रेस पक्ष संवैधानिक मार्गानं कृषीप्रधान भारताच्या देशामध्ये शेतकरी जर भिके कंगाल करत असेल हे सरकार, तर काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी रस्त्यावरती उतरेल, हातात रोमणं घेऊन उतरेल आणि महात्मा गांधींच्या मार्गाने सुद्धा आम्ही आंदोलन करू. आणि जोपर्यंत शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागत राहू. त्यामुळे दुसरी शेवटची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांचं लाईट बिल मराठवाड्यातल्या पूर्ण माफ केलं जावं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क पूर्ण माफ केलं जावं ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो. जर केलं नाही तर काँग्रेस पक्ष आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू. धन्यवाद.